आणि सर्वजण त्या खिडकीतून वाड्याच्या आतमध्ये शिरले. जसे ते सर्वजण वाड्याच्या आतमध्ये शिरले, तिकडे काळा गुप्प अंधार होता. आजूबाजूला कोणीही नाही. फक्त रातकिड्यांची किरकिर ऐकायला येत होती. वाड्याच्या जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात कुठलीही वस्ती नव्हती. त्यामुळे ती भयान शांतता त्यांना आता जाणवू लागली होती. त्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला, तर ती खोली अतिशय थंड वाटू लागली. एवढा वेळ तिथे हवेमध्ये गारवा होता, पण एवढा गारवा नव्हता. अचानक त्यांना अगदी फ्रीजसमोर उभं राहावं अशी थंडी वाजू लागली. का आतमध्ये गेली आणि अचानक वरच्या मजल्यावरती काहीतरी जोरात पडल्याचा त्यांना आवाज आला. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना वाटलं की एखादा उंदीर वगैरे असावा. सर्वांनी घाई न करता हळूहळू एक एक शिडी चढत सगळेजण वरती गेले. त्यांनी पाहिलं की वरती एका खोलीचं दार जमिनीवर पडलं होतं आणि ते आत्ता जस्ट पडलं असावं हे त्यांना सहज समजत होतं, कारण की त्याची ती लटकणारी बिजागिरी अजूनसुद्धा हलत होती. तर सर्वांना त्या खोलीच्या आतमध्ये जायची हिंमत झाली नाही. त्यांनी त्या खोलीच्या आतमध्ये वाकून पाहिलं, तर ते सगळेजण वाकणार एवढ्यात एका कपाटाच्या मागे काहीतरी लपून बसलं असं त्यांना वाटलं. त्यांना भीती तर वाटत होती, पण त्यांनी तरीच तो आवाज दिला, "कोण आहे तिकडे?" परंतु कोणाचाही आवाज आला नाही. अगदी सगळं बळ एकवटून सगळेजणांनी आतमध्ये घाबरत घाबरत प्रवेश केला आणि तेवढ्यात त्यांना दुसऱ्या एका खोलीचा दरवाजा पडल्याचा आवाज आला. "लवकर पळा, लवकर पळा, इथे थांबू नका. काय माहीत काय आहे इकडे." तळमजल्यावरती वाड्याच्या हॉलमध्ये जसे आले, तसं त्यांनी पाहिलं की दरवाजाजवळ एक काळी आकृती उभी आहे. परंतु दरवाजा तर आतून बंद होता. मग ही कोण? आणि ती काळी आकृती तिथेच उभी होती. काळोखामुळे त्यांना दिसत नव्हतं आणि तिच्यावरती टॉर्च मारायची त्यांची हिंमत झाली नाही. पण तरीसुद्धा त्यापैकी एकाने नकळतच टॉर्च तिच्याकडे फिरवली आणि ती एक बाई होती, जिने संपूर्ण काळे कपडे घातले होते. जिचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. तिला बघितल्यानंतर सगळेजण किंचाळायला लागले. त्यांनी ती खिडकी शोधू लागले, ज्या खिडकीतून ते आतमध्ये आले होते. शेवटी त्यापैकी एकाने प्रसंगावधान दाखवले आणि दुसऱ्या चिपा खिडकीला जोरात धक्का दिला आणि त्या खिडकीची काचसुद्धा फुटली आणि त्या खिडकीची फ्रेमसुद्धा खाली पडली. सगळ्यांनी न विचार करता पटापट तिकडून खाली उड्या मारल्या आणि तेव्हा त्यांना आतमधून आवाज आला, "माझे बोट मला परत दे. माझे बोट मला परत दे, नाहीतर एकालासुद्धा जिवंत ठेवणार नाही. माझे बोट मला परत दे." हे सगळ्यांनी ऐकले, परंतु कोणीही मागे वळून बघितले नाही. हे ऐकत ऐकतच सगळेजण तिथून पळायला लागले आणि जिथे वाट मिळेल, जशी वाट मिळेल तसे सगळेजण चापळत धडपडत त्या वाडीपर्यंत पोहोचले. राघव गेल्या 4 वर्षापासून परदेशामध्ये होता. एव्हाना तो 32-33 वर्षाचा झाला होता आणि तो 4 वर्षानंतर भारतात परत आला होता. त्याचे बालपण मुंबईमध्ये गेले होते आणि त्याच्या घरी त्याचे आई-बाबा आणि तो असे तिघंच जण होते. इथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर परदेशात म्हणजेच युरोपमध्ये एक चांगली नोकरी मिळाल्याने तो तिकडे नोकरीनिमित्त गेला होता. तो आता भारतामध्ये सुट्टीसाठी जेव्हा येणार होता, तेव्हा त्याने इथल्या त्याच्या मित्रांशी अगोदरच संपर्क केला होता. तेव्हा त्याचे मित्र म्हणाले, की "तू इथे आलास की आपण एक छानशा अशा मोठ्या ट्रिपसाठी जाऊ." पण ट्रिपसाठी ठिकाण कोणते ठरवायचे यावरती त्यांनी बरीच चर्चा केली आणि शेवटी त्यांनी ठरवलं, की आपण कोकणात ट्रिपला जाऊ. राघवचे मूळचे गाव हे कोकणातलेच होते. पण त्याचा जन्म झाल्यापासून तो आतापर्यंत कधीही त्याच्या गावी गेला नव्हता. कधीतरी त्याच्या आजीने त्याला सांगितले होते, की कोकणामध्ये आपला एक वडिलोपार्जित मोठा वाडा आहे. पण त्या वाड्याकडे आपण कधीही जात नाही. तिथे आपण एक केअरटेकर ठेवला आहे. तोच त्या वाड्याची देखभाल करतो आणि आपण त्याला इथूनच पगार देतो. पण त्या वाड्यात आपण कधीही जात नाही. त्याने याबद्दल त्याच्या आई-वडिलांना भरपूर वेळा विचारले, पण त्याच्या आई-वडिलांनी सांगितले, की पूर्णपणे मोडकळीस झालेला तो वाडा आहे. तिकडे जाऊन काही उपयोग नाही आणि तिकडे तसेही आपले कुठले नातेवाईक नाहीत. ते प्रत्येक वेळेला त्याचा प्रश्न टाळत असतात. पण यावेळेला काही झालं तरी मी तो वाडा बघणारच, असे त्याचे म्हणणे पडले.
परंतु याबद्दल त्याने त्याच्या आईवडिलांना काही सांगितले नाही. आम्ही फक्त कोकणामध्ये ट्रिपला चाललो आहोत आणि कोकण म्हटलं तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा पुढे गोवा अशी बरीच ठिकाणे येतात. आणि तसेही त्याच्या आईवडिलांनी सुद्धा कधी विचार केला नव्हता, ज्या वाड्याला आम्ही एवढे वर्ष अवॉइड करतोय त्या वाड्याला भेट द्यायला आमचा मुलगा कधी जाईल. परंतु यावेळी भारतामध्ये येण्या अगोदरच त्याने त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क केला होता आणि त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्या वाड्याबद्दल संपूर्ण विचारणा करून घेतली. त्या वाड्याचा पत्ता मिळवला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला त्या वाड्याबद्दल जास्त काही माहिती देऊ शकले नाही, परंतु गाव आणि गावामधील त्या वाड्याचा पत्ता नक्की दिला. तर त्याचे असे ठरले होते, मित्रांसोबत जेव्हा कोकणात जाईन तेव्हा पहिले 1-2 दिवस तो वाडा बघायचा, त्या वाड्यामध्ये थांबायचे आणि त्यानंतर मग पुढे निघून जायचे. त्या वाड्याचा जो केअरटेकर आहे त्याला थोडे पैसे दिले तर तो आपली चांगली व्यवस्था करेल, हे त्याला माहीत होते. त्याने खूप प्रयत्न केला त्या केअरटेकरचा नंबर मिळवण्याचा, पण त्याचा कुठलाही संपर्क त्याचा मिळाला नाही. पण पत्ता तर होता ना, त्यामुळे त्याने जास्त विचार केला नाही. त्याने त्याचा प्लॅन त्याच्या मित्रांना सांगितला आणि राघवचे म्हणणे सगळ्यांना पटले. तेव्हा आपण राघवच्याच वाड्यामध्ये पहिले 2 दिवस राहू आणि मग पुढे जाऊ असे त्यांनी ठरवले. राघवच्या मित्राने त्याची स्वतःची गाडी घेतली आणि त्या गाडीने ते रोड ट्रिप करत कोकणामध्ये निघाले. कोकणामधील चिपळूण या ठिकाणी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या अगदी एंडवरती त्यांचा हा वाडा होता. तो वाडा फक्त गावाच्या एंडवरती नव्हता, तर जवळपास गावाच्या बाहेरच होता. म्हणजे इतर वस्तीपासून पूर्णपणे वेगळा आणि आजूबाजूला थोडे जंगल वाढलेले असा त्या वाड्याचा एरिया होता. त्या वाड्याची नीट डागडुजी देखील झालेली नव्हती. राघव जेव्हा गावामध्ये गेला तेव्हा त्याने गावातल्या लोकांना त्या वाड्याच्या केअरटेकरबद्दल विचारले. तेव्हा त्याला असे समजले की त्या वाड्याचा केअरटेकर त्याच गावामध्ये राहतो. त्याने त्याचा पत्ता मिळवला आणि तो थेट त्याच्या घरी पोचला. राघवचे मित्र राघव जेव्हा त्या केअरटेकरच्या घरी पोचले तर त्यांनी स्वतःची ओळख सांगितली. राघवची ओळख पटल्यानंतर तो केअरटेकर म्हणाला की तुम्ही जर मला अगोदर संपर्क केला असता तर मी तुमची इथे उत्तम सोय केली असती. तेव्हा ते राघव म्हणाला, आम्हाला फक्त इथे 2 दिवस राहायचं आहे, मला फक्त तो वाडा बघायचा आहे आणि मला हे थोडंसं गाव फिरायचं आहे. तसंही मी कोकणची ट्रिप करायला निघालोच आहे ना, गावाचे सौंदर्यसुद्धा बघून घेईन. त्यावर तो केअरटेकर म्हणाला की ठीक आहे, तुम्ही 2 दिवस माझ्याच घरी राहा, मी तुम्हाला वाडा दाखवून आणतो, पण माझ्या घरी मी तुमची अगदी उत्तम सोय करेन, हा माझा शब्द आहे. तेव्हा राघव म्हणाला, नाही, मला त्या वाड्यामध्येच राहायचं आहे. तर केअरटेकर म्हणाला, त्या वाड्याची परिस्थिती खूपच खराब आहे. आम्ही फक्त त्या वाड्याची देखभाल करतो आणि ती देखभाल म्हणजे पण अशी करतो की त्या वाड्याच्या आतमध्ये कोणी जाऊ नये एवढीच आम्ही शाश्वती ठेवतो आणि महिन्यातून 1-2दा झाडलोट करतो. त्या व्यतिरिक्त त्या वाड्यामध्ये कुठलीही सोय नाही. त्यावर राघव म्हणाला की तो वाडा तसंही ह्याच गावामध्ये आहे ना, म्हणजे चालत जरी गेलं तरीसुद्धा जास्तीत जास्त 10 मिनटं. तर आम्ही एक काम करतो, आम्ही त्या वाड्यामध्ये राहायला जातो आणि हवं तर जेवणाची व्यवस्था तुम्ही तुमच्याकडे करा. बराच वेळ होईना केल्यानंतर केअरटेकर त्यांना वाड्याजवळ घेऊन गेला. त्याने पाहिले की तो एक भला मोठा वाडा होता. त्याच्या आजूबाजूला एक मोठेसे कंपाऊंड बांधलेले होते. परंतु वाड्याची कंडिशन अगदीच बेकार होती. म्हणजे भिंती संपूर्ण काळवंडलेल्या होत्या. वाड्याच्या भिंतींना जागोजागी तडे गेले होते आणि शिवाय त्या तड्यांमधून झाडी देखील उगवलेली होती. राघव जेव्हा वाड्याच्या आतमध्ये गेला तेव्हा त्याने पाहिले की संपूर्ण वाडा रिकामी आहे. खिडक्यांच्या काचाविचा संपूर्ण फुटलेल्या आहेत. दरवाजे वगैरे मोडकळीला आलेले होते. फक्त एवढंच की झाडलोट झालेली दिसत होती. म्हणजे तो केअरटेकर म्हणत होता ते खरंच होतं. तर केअरटेकरला विचारलं की तुझं नाव काय? तेव्हा केअरटेकर म्हणाला त्याचे नाव आबा गावकर होते. तो साधारण 50 ओलांडलेला एक माणूस होता आणि तो गेली कित्येक वर्ष या वाड्याची देखभाल करत होता. पण तो म्हणाला की मला तुमच्याकडून एवढेच पैसे येतात की मी जास्तीत जास्त या वाड्याची भिंत शाबूत ठेवू शकतो. तीसुद्धा बाहेरची कंपाऊंडची भिंत. ती 1-2दा त्याला तडे गेले होते, त्याचे मी रिपेअरिंग करून घेतलं. या वाड्याच्या डागडुजीसाठी मी वारंवार तुमच्या आईवडिलांकडे विचारणा केली, परंतु ते म्हणाले
की आत्ता नाही नंतर बघू असे म्हणत म्हणत एवढी वर्ष निघून गेली. परंतु ना या वाड्यावरती रंगकाम झाले, ना या वाड्याची डागडुजी नीट होऊ शकली. आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी करतो. त्यावरती राघव म्हणाला, पण हा वाडा असा अचानक सगळेजण सोडून का गेले? आणि माझे आई-वडील सुद्धा इथेच राहायचे का? त्यावर आबा म्हणाले, नाही, तुझे आई-वडील कधीच इथे राहत नव्हते. तुझे आजी-आजोबा इथून मुंबईलाच कधीच निघून गेले होते. तेव्हा तुझे वडील साधारण 15-16 वर्षाचे असावेत. त्यानंतर तुझे आजी-आजोबा सुद्धा कधी इथे फिरकले नाहीत, की तुझे आई-वडील तर कधी इथे आलेच नाहीत. फक्त तुझे वडील 1-2दा येऊन मला भेटून गेले होते. तेव्हा त्यांचा फोन नंबर मी घेऊन ठेवला होता. त्यानंतर मनी ऑर्डरद्वारेच आमचे पैशाचे व्यवहार होतात. पण माझे आजी-आजोबा तरी इथून का निघून गेले? कोणी आबांना विचारले. त्यावरती आबा एकदम शांत राहिले. काहीच बोलू शकले नाहीत. ते म्हणाले, की तुझे आजी-आजोबा असते तर कदाचित ते इथे परत आले देखील असते. पण त्यांना तुझ्या वडिलांची काळजी होती. त्यामुळे ते इथे कधीच येऊ शकले नाहीत. पण असं काय झालेलं? काय काय घडलेलं काय या वाड्यामध्ये? राघवने अगदी चिंतातूर होऊन विचारले. त्यावर आबा काहीच बोलत नव्हते. सांगा आबा, काय झाले सांगा तरी. त्यावर आबा म्हणाले, बाळांनो तुम्ही एक काम करा. तुम्ही ना या वाड्यामध्ये राहू नका. तुम्ही गपचूप माझ्या घरी राहा. हा वाडा राहण्याच्या लायकीचा नाही आहे. आबा तुम्ही नक्की काय बोलतायत आम्हाला नीट सांगा ना. इथे कोणी चोरीमारी करायला येतं का? इथे आजूबाजूचे कोण लोक त्रास देतात का? का इथे दरोडेखोर येतात? काहीतरी सांगा. इथे का आम्ही राहू शकत नाही? आबा म्हणाले, माहिती नाही. या वाड्यावरती कोणाची तरी सावली आहे आणि तो तुझ्या आजी आजोबांना खूप त्रास देत होता आणि म्हणूनच तुझे आजी आजोबा इथून निघून गेलेले. खरं तर तुझे आजी आजोबा या गावातले भरपूर श्रीमंत व्यक्ती होते. मी त्यांच्या घरी तेव्हा घरगाडी म्हणून होतो. मला सुद्धा ते पगार चांगला द्यायचे. त्यामुळेच मी गावामध्ये घर बांधू शकलो. मला एकच मुलगा आहे. तुझे आजी आजोबा मला तेव्हा चांगला पगार द्यायचे. त्यामुळे मी माझ्या मुलाला शिकवू शकलो. आज माझा मुलगासुद्धा मुंबईमध्ये असतो. त्याचं लग्न झालं आहे. त्याची पोरं मोठी झाली. तुझे आजी आजोबा देवमाणूस होते. पण एकदा अचानक माहिती नाही कसं या वाड्यावरती कसली तरी सावली आली. अचानक इथे एक बाई दिसू लागली. काय माहीत कशी? कारण की या वाड्यामध्ये असं त्या टायमाला कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. पण ती बाई कोण होती, काय होती कधीच समजले नाही. आणि जेव्हा ती बाई दिसायला लागली, तेव्हा तुझे वडील खूप आजारी पडले. तेव्हा एका मांत्रिकाने तुझ्या आजी-आजोबांना सांगितलं, की माझ्याच्याने हे सगळं कंट्रोल होणार नाही आणि खरं तर हे कोणाकडूनच कंट्रोल होणार नाही. तुम्हाला जर तुमच्या मुलाचा जीव वाचवायचा असेल, तर तुम्ही हे गाव सोडून निघून जा. निदान हा वाडा तरी सोडून निघून जाच. तेव्हा तुझ्या आजी-आजोबांनी त्यांची गावातली सगळी संपत्ती विकली आणि ते इथून निघून गेले. हा वाडा विकायचा खूप प्रयत्न केला, पण एव्हाना पूर्ण पंचक्रोशीमध्ये या वाड्यातील त्या भुताबद्दल समजले होते. त्यामुळे हा वाडा कोणीही विकत घ्यायला तयार झाले नाही. नाईलाजाने त्यांना हा वाडा इथेच सोडावा लागला आणि मनात नसताना सुद्धा त्यांना हा वाडा त्यांच्याकडे ठेवावा लागला. म्हणूनच त्यांनी एवढे वर्ष या वाड्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही. तर ह्या वाड्याची थोडीफार देखभाल व्हावी म्हणून त्यांनी मला सांगितलं, आम्ही तुला आयुष्यभर पगार देऊ. पण फक्त तू या वाड्याची देखभाल कर. नाही जेव्हा केव्हा शक्य होईल आणि हा विषय शांत होईल तेव्हा आम्ही हा वाडा विकून टाकू. शेवटी माझ्याकडे पण पर्याय नव्हता. म्हणून मी अधूनमधून या वाड्यामध्ये येत असतो. मला 1-2दा फक्त ती बाई दिसली. त्यामुळे मी शक्यतो रात्रीचा येत नाही. दिवसाच येतो. आणि दिवसा आलो तरी सुद्धा एकटा येत नाही. कोणाला तरी सोबत घेऊनच येतो. हे ऐकून राघवचे मित्र आणि राघव खरंच खूप घाबरले. ते म्हणाले, खरंच इथे असं आहे का? पण हे तेव्हा असेल ना, आत्ता तर इथे कोण राहत नाही. मग ती बाई का दिसत असेल कोणाला? त्यावर आबा म्हणाले, ते मला माहिती नाही. बरीच वर्ष मी सुद्धा काही बघितलं नाही. 1-2दा फक्त मी जेव्हा खूप वर्षांपूर्वी रात्रीचा इथे आलेलो, तेव्हा मला ती दिसलेली. परंतु त्यानंतर मला कधीही ती दिसली नाही.
शेवटी राघवने आबांचे म्हणणे मान्य केले. राघव आणि त्याचे मित्र आबांच्या घरी त्या रात्री थांबले. एक रात्र कशीबशी काढली त्यांनी, परंतु त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. राहून राहून राघवला वाटत होते की मला एकदा तरी त्या वाड्याचं रहस्य उलगडायचंच आहे. कोण आहे ती बाई? मला जर शक्य झालं तर मी कुठल्या तरी चांगल्या मांत्रिकाला घेऊन येईन, हा वाडा मुक्त करेन आणि बाकी काही नाही तर निदान हा वाडा विकून तरी टाकेन. आणि त्यांनी त्याचे हे विचार त्याच्या मित्रांना बोलून दाखवले. त्याचे मित्र पण म्हणाले, ठीक आहे, तसं पण एवढ्या वर्षापासून इथे कोण दिसलं नाही असं आबा म्हणतायत. शिवाय गावामध्ये आपण संध्याकाळी फिरायला गेलेलो तेव्हा विचारलं तर गावात त्यांनी सुद्धा सांगितलं एवढे वर्ष तरी कोणी तिथे इथे दिसलं नाही. मग कदाचित नसावं, निघून गेलं असावं. आणि असेलच, आपल्याला असं काही समजलं तर आपण पूर्ण प्रयत्न करू चांगला मांत्रिक आणायचे. असे म्हणून सर्वजण रात्री जेवण झाल्यानंतर आबांच्या घराबाहेर पडले. आम्ही गावात एक फेरफटका मारून येतो असं ते म्हणाले. त्यावर आबा म्हणाले की इथे रात्रीचं बघण्याचं काहीच नाही आहे. गावामध्ये फक्त घरात लाईटी चालू असतात. या वाडीच्या बाहेर जो कच्चा रस्ता जातो तिथे कुठल्याही प्रकारची स्ट्रीट लाईट नाही आहे. तेवढंच काय ते थंड हवा खाऊन येऊ, तसाही असा निसर्ग आम्हाला कुठे मिळणार आहे मुंबईमध्ये. आणि हा तसाही स्पेशली कोकण बघायला परदेशातून आला आहे. तेवढंच एक वेगळा अनुभव घेऊन येतो असं म्हणत त्या सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च चालू केल्या आणि वाडीच्या बाहेर पडले. आजूबाजूला कोणी बघत नाही आहे याची खात्री केल्यानंतर ते सगळेजण वाड्याच्या दिशेने चालू लागले. त्यांनी पाहिले की वाड्याचा मुख्य गेट बंद होता, पण तो एक लोखंडी गेट होता, त्यामुळे तो ओलांडून जाणे तसे त्यांना काही जड नव्हते. सर्वांनी पटापट त्या गेटमधून आतमध्ये उड्या मारल्या आणि त्या कंपाऊंडमध्ये शिरले. परंतु प्रॉब्लेम असा होता की वाड्याचा मुख्य दरवाजा अजूनही बंद होता. त्यांनी वाड्याच्या संपूर्ण चारी बाजूला फेऱ्या मारल्या, टॉर्च लावली आणि टॉर्चने इकडे तिकडे पाहिले तर कोणीही नव्हते. शेवटी त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, राघव, वाड्याच्या बाहेर तर काही दिसत नाही आहे. कदाचित वाड्याच्या आतमध्येच काहीतरी अनुभव येईल, पण वाड्याच्या आतमध्ये जाणार कसं? सगळ्यांनी वाड्यावरती टॉर्च मारल्या तर पाहिलं एक खिडकी होती, तिच्या काचा पूर्णपणे फुटलेल्या होत्या आणि त्या खिडकीची फक्त फ्रेमच शिल्लक राहिली होती. त्यांनी त्या खिडकीच्या दरवाजाची फ्रेम थोडीशी उघडली तर त्याची एक बिजागिरी निखळली आणि ती एका बिजागिरीवरतीच होती. त्यांनी जोर लावून ती दुसरी बिजागिरीसुद्धा तोडली आणि सर्वजण त्या खिडकीतून वाड्याच्या आतमध्ये शिरले. जसे ते सर्वजण वाड्याच्या आतमध्ये शिरले, तिकडे काळा गुप्प अंधार होता. आजूबाजूला कोणीही नाही, फक्त रातकिड्यांची किरकिर ऐकायला येत होती. वाड्याच्या जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात कुठलीही वस्ती नव्हती, त्यामुळे ती भयान शांतता त्यांना आता जाणवू लागली होती. त्या वाड्याला साधारण 2 मजले होते. पहिल्या मजल्यावरती ते गेले. त्यांनी पाहिलं त्या पहिल्या मजल्यावरती 2-3 खोल्या होत्या. त्या खोल्यांची दारंसुद्धा मोडकळीला आलेली होती. तसंही इथे कोण येत नाही, एखादं दार आपण मोडलं तरी कोणाला काय समजणार आहे, असं म्हणून त्यांनी जोरात धक्का दिला आणि एका खोलीचं दार त्यांनी संपूर्ण मोडून टाकलं. खोलीच्या आतमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी खोलीच्या आतमध्ये पाहिलं तर संपूर्ण जुनाट सामान होतं, लाकडी सामान. कारण की तो वाडा वडिलोपार्जित होता, त्यामुळे त्या ठिकाणी खूप जुनाट असं सामान होतं. त्या खोलीमध्ये एक मोडकळीला आलेलं कपाट, 1-2 टेबल्स, असं ते सामान काही कामाचं नव्हतं, पण फारच विंटेज वाटत होतं. असंच करत करत त्यांनी 1-2 खोल्या आणखी पाहिल्या आणि त्यांनी आता बिनधास्त खोल्यांची दारं तोडायला सुरुवात केली. तसंही तो वाडा आपलाच आहे. वाडा बघायला आतमध्ये आबासुद्धा कधी येत नसतील. एक पण असतील तर ते त्या भुताच्या भीतीने एवढ्यावरती कधीच येत नसतील. त्यामुळे ते फक्त खालच्या खाली झाडलोट करून निघून जात असतील. त्यामुळे त्यांनी बिनधास्त खोल्यांची दारं तोडायला सुरुवात केली. त्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला तर ती खोली अतिशय थंड वाटू लागली. एवढा वेळ तिथे हवेमध्ये गारवा होता, पण एवढा गारवा नव्हता. अचानक त्यांना अगदी फ्रीजसमोर उभं राहावं अशी थंडी वाजू लागली. का आतमध्ये गेली आणि अचानक वरच्या मजल्यावरती काहीतरी जोरात पडल्याचा त्यांना आवाज आला. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना वाटलं
की एखादा उंदीर वगैरे असावा किंवा एखादा कुठला तरी पक्षी वगैरे, जसे कबूतर, कावळे वगैरे अशा ठिकाणी घरटी करून राहतात किंवा वाड्याच्या आजूबाजूला मोठे मोठे झाडं वाढलेली होती. त्या झाडावर एखादं माकड वगैरे आतमध्ये आलं असावं असं त्यांना वाटलं. सर्वांनी घाई न करता हळूहळू एक एक शिडी चढत सगळेजण वरती गेले. त्यांनी पाहिलं की वरती एका खोलीचं दार जमिनीवर पडलं होतं आणि ते आत्ता जस्ट पडलं असावं हे त्यांना सहज समजत होतं. कारण की त्याची ती लटकणारी बिजागिरी अजूनसुद्धा हलत होती. त्या सर्वांना त्या खोलीच्या आतमध्ये जायची हिंमत झाली नाही. त्यांनी त्या खोलीच्या आतमध्ये वाकून पाहिलं तर ते सगळेजण वाकणार एवढ्यात एका कपाटाच्या मागे काहीतरी लपून बसलं असं त्यांना वाटलं. त्यांना भीती तर वाटत होती, पण त्यांनी तरीच तो आवाज दिला, "कोण आहे तिकडे?" परंतु कोणाचाही आवाज आला नाही. अगदी सगळं बळ एकवटून सगळेजणांनी आतमध्ये घाबरत घाबरत प्रवेश केला आणि तेवढ्यात त्यांना दुसऱ्या एका खोलीचा दरवाजा पडल्याचा आवाज आला. आता मात्र सगळेजण घाबरले. सगळेजण तसेच जीव मुठीत घेऊन खाली पळत सुटले. त्यापैकी एक जण चांगलाच धडपडला. त्याला त्यांनी उचलायच्या जागी तसंच ओढत ओढत पुढे घेऊन आले आणि नंतर त्याला त्यांनी आधार देऊन उठवलं. "लवकर पळा, लवकर पळा, इथे थांबू नका. काय माहीत काय आहे इकडे." तळमजल्यावरती वाड्याच्या हॉलमध्ये जसे आले तसं त्यांनी पाहिलं की दरवाजाजवळ एक काळी आकृती उभी आहे. परंतु दरवाजा तर आतून बंद होता. मग ही कोण? आणि ती काळी आकृती तिथेच उभी होती. काळोखामुळे त्यांना दिसत नव्हतं आणि तिच्यावरती टॉर्च मारायची त्यांची हिंमत झाली नाही. पण तरीसुद्धा त्यापैकी एकाने नकळतच टॉर्च तिच्याकडे फिरवली आणि ती एक बाई होती, जिने संपूर्ण काळे कपडे घातले होते. जिचा चेहरा पूर्णपणे जळालेला होता. तिला बघितल्यानंतर सगळेजण किंचाळायला लागले. त्यांनी ती खिडकी शोधू लागले, ज्या खिडकीतून ते आतमध्ये आले होते. त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये त्यांना ती खिडकी सापडेना. कारण की त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये 4 खिडक्या होत्या. आपण नक्की कुठल्या दिशेने आलो होतो, हे काळोखामुळे त्यांच्या लक्षात आले नाही. शेवटी त्यापैकी एकाने प्रसंगावधान दाखवले आणि दुसऱ्याच एका खिडकीला जोरात धक्का दिला आणि त्या खिडकीची काचसुद्धा फुटली आणि त्या खिडकीची फ्रेमसुद्धा खाली पडली. सगळ्यांनी न विचार करता पटापट तिकडून खाली उड्या मारल्या आणि तेव्हा त्यांना आतमधून आवाज आला, "माझे बोट मला परत दे. माझे बोट मला परत दे, नाहीतर एकालासुद्धा जिवंत ठेवणार नाही. माझे बोट मला परत दे." हे सगळ्यांनी ऐकले, परंतु कोणीही मागे वळून बघितले नाही. हे ऐकत ऐकतच सगळेजण तिथून पळायला लागले आणि जिथे वाट मिळेल, जशी वाट मिळेल तसे सगळेजण चापळत धडपडत त्या वाडीपर्यंत पोहोचले. तर सर्वांनी त्यांच्या मोबाईलच्या टॉर्च ऑन केल्या आणि वाडीच्या आतमध्ये प्रवेश केला. काही झाले नाही असेच दाखवायचे असे त्यांचे ठरले होते. परंतु त्यापैकी एकाला जबर जखम झाली होती आणि दुसरा एक जण खिडकीतून उडी मारताना त्याचा पाय लचकला होता आणि त्याच अवस्थेमध्ये तो पळत होता. आबा बराच वेळ त्यांची वाट बघत होते. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेले होते. त्यांना त्यांची खूप काळजी वाटत होती. शेवटी त्या सगळ्यांना समोरून येताना पाहून त्यांना थोडं हायसं वाटलं. परंतु त्यापैकी एकाच्या हातावरती झालेली जखम आणि एक जण लंगडतंय हे काही त्यांच्या नजरेतून सुटले नाही. ते म्हणाले, "अरे मुलांनो, कुठे गेलेले तुम्ही? आणि ही काय अवस्था करून घेतली आहे? कुठलं जनावर वगैरे मागे लागलेलं की काय?" त्यावर सगळेजण गप्प राहिले. आबांना काही सांगायचं नाही असं त्यांचं ठरलं होतं. त्यावर ते एक जण म्हणाला, "हो आबा, काय समजलं नाही. कुठलं जनावर होतं? आम्हाला पहिल्यांदा वाटलं कुत्रा असेल, म्हणून आम्ही फक्त हडहड करत राहिलो, पण तो काही तिथून हलला नाही. नंतर अचानक एक विचित्र आवाज काढत काढत तो एवढासा प्राणी आमच्यावरती धावून आला. आता आम्हाला एवढ्या काळोखामध्ये काही सुचेना आणि त्यामुळे पळताना थोडेसे आम्ही धडपडलो." त्यावर आबा म्हणाले, "कदाचित रानडुक्कर असेल. यावेळेला इथे रानडुकरं फिरतात. बरं झालं तुमच्यावरती त्याने हल्ला नाही केला. नाहीतर रानडुक्कर सरळ जीव घेतो. म्हणून तुम्हाला म्हणालेलो, हे खेडेगाव आहे. इथे असे रात्री अपरात्री फिरायचं नसतं." तेव्हा राघव म्हणाला, "माफ करा काका, चुकलंच आमचं. आम्ही एक काम करतो, आम्ही उद्याच इथून निघून जातो." नंतर थोडा वेळ सगळ्यांनी
पाणी वगैरे घेतले आणि सगळेजण शांत राहिले. परंतु राघवला राहून राहून मनामध्ये तेच येत होते. शेवटी राघवने विचारले, आबा, त्या वाड्यामध्ये नक्की काय झालं होतं? कुठली जळलेली बाई आहे त्या वाड्यामध्ये? सर्व मुलांनी राघवकडे पाहिले, कारण की त्यांचं ठरलं होतं की त्या वाड्याकडे गेलो हे आबांना कधीही कळू द्यायचं नव्हतं. आणि राघव असा का अचानक विचारते? आबा म्हणाले, तुम्ही वाड्यामध्ये गेलेला? राघव म्हणाला, हो. मला राहावलं गेलं नाही, मला तो वाडा बघायचाच होता. मला बघायचं होतं त्या वाड्यामध्ये काय. शेवटी कितीही झालं तरी वडिलोपार्जित वाडा आहे तो आमचा. त्यावर आबा म्हणाले, मी तुला खरं सांगू, मला सुद्धा काहीच माहिती नाही. ती बाई एका रात्री अचानक दिसायला लागली. कशी, कुठून, कधी आली ती कोणालाच काही माहिती नाही. मांत्रिकाला सुद्धा विचारले, मांत्रिक सुद्धा म्हणाला, हे काय आहे मला समजत नाही. फक्त एवढं नक्की की हिला काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी कुणाचाही जीव येऊ शकते, म्हणून या वाड्यामध्ये कोणी न थांबलेलंच बरं. शेवटी दुसऱ्या दिवशी सर्वजण उठले आणि तिथून निघून गेले. त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा काहीतरी अनुभव घेतला होता. त्यामुळे याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, असं राघवसोबत सगळ्यांचंच मत झालं. ठरल्याप्रमाणे सर्वजण त्यांच्या कोकण ट्रिपवरती निघाले खरे, परंतु कोणाचेही त्या ट्रिपमध्ये लक्ष लागेना. शेवटी त्यापैकी एक जण होता, त्याने मुंबईला त्याच्या एका मित्राकडे चौकशी केली होती की कोणी चांगला मांत्रिक माहिती असेल तर कळवावे. अशाच पुढच्या 2 दिवसामध्ये ते लोक साधारण सिंधुदुर्गामध्ये असताना त्यांना फोन आला की एक मांत्रिक आहे जो कुठल्याही प्रकारचं भूत घालवू शकतो. त्यावरती ते म्हणाले की त्या मांत्रिकाला लगेच पाठवून दे. त्यासाठी राघवने त्याच्या तिकिटाचा खर्च वगैरे सगळा अगोदरच ऑनलाईन ट्रान्सफर केला होता. दुसऱ्या दिवशी तो मांत्रिक सांगितलेल्या ठिकाणी त्यांना येऊन भेटला. राघव वगैरे सगळेजण गाडी घेऊन रात्रीच परतीला निघाले होते आणि त्या गावाच्या वेशीच्या बाहेर त्या मांत्रिकाला भेटले. ते सर्वजण त्या मांत्रिकाला घेऊन आबांकडे गेले. आबांनी जेव्हा सर्वांना पाहिले आणि त्यांच्यासोबत एका मांत्रिकाला पाहिले, तेव्हा मात्र आबा पुरते घाबरले. राघव, काय रे हे? कोणाला घेऊन आलात सोबत? आणि तुम्ही लोक तर पुढे गेला होतात ना तुमची ट्रिप पूर्ण करायला? परत कशाला आलात? तो म्हणाला, आबा काय सांगू तुम्हाला, 4 दिवसापूर्वी आम्ही जे दृश्य बघितले ते काही आमच्या डोक्यातून जातच नव्हते. राहून राहून एकच प्रश्न पडलेला, ही कोण आहे आणि ही आमच्या वाड्यात का आली आहे? त्यामुळे माझ्या आजी आजोबांना, माझ्या बाबांना हे गाव सोडावं लागलं आणि इथे आमचा स्वतःचा वाडा असून सुद्धा मला कधी माझ्या गावाला यायला मिळालं नाही. त्यावरती आबा म्हणाले, राघव हे बघ, उगाचच तू या सगळ्यामध्ये पडू नको. ती शक्ती कोण आहे काय कोणालाच माहीत नाही. उगाच पोत्याचं नव्हतं होऊन बसायचं. त्यापेक्षा तू तुझा तुझा मुंबईला निघून जा. तू तर परदेशात नोकरी करतोस ना, उगाच तिकडे असताना तुला काहीतरी व्हायचं, तुझी कोण काळजी घेणार? तू तुझा तुझा इथून निघून जा. आबा, मी तुम्हाला नक्की सांगतो मी इथून निघून जाईन, पण आज आम्हाला अडवू नका. आम्हाला त्या वाड्याची शांती करून घेऊ द्या. कदाचित वाड्याची शांती केल्यानंतर तो वाडा शांत झाला तर मी सांगतो की मी तो वाडा विकून टाकेन, म्हणजे हे बर्डनच आमच्या डोक्यावरती राहणार नाही. आबांनी त्याला अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकेना. अखेर अखेर आबांनी नाईलाजाने होकार दिला. त्यानंतर त्या मांत्रिकाने काही सामग्री आणायला सांगितली. राघवचे 2 मित्र आबांसोबत गेले आणि तालुक्याला जाऊन त्यांनी सगळी सामग्री घेऊन आले. तोपर्यंत राघव त्या मांत्रिकासोबत वाड्यामध्ये गेला. आता सकाळचे साधारण 10 वाजले असावे, त्यामुळे संपूर्ण उजेड होता. शिवाय प्रोटेक्शन म्हणून त्याने गावातल्या 1-2 माणसांना सुद्धा सोबत घेऊन आला होता. म्हणजे आता तिथे नाही म्हटलं तरी 5-6 जण यावेळेला उपस्थित होती. त्यामुळे तसं घाबरण्याचं काही कारण नव्हतं. मांत्रिकाने सर्व होम हवन तिथे रचला. तोपर्यंत आबा आणि राघवचे मित्र सगळं सामुग्री घेऊन तिकडे पोचले. साधारण 10-12 माणसं तिकडे उपस्थित होते. त्यामुळे कोणालाही आता तशी भीती वाटत नव्हती. जरी 4 दिवसापूर्वी राघवने आणि त्याच्या मित्रांनी इथे दृश्य पाहिले असले तरीसुद्धा भर दिवसा त्यांना भीती वाटत नव्हती. मांत्रिकाने हवन सुरू केला आणि त्याने बराच वेळ मंत्र म्हटल्यानंतर
त्याच्यासमोर ती आकृती प्रकट झाली. त्याने तिला विचारले, "तू इथे कशासाठी आलीस? तू कोण आहेस? आणि या वाड्याशी तुझा काय संबंध आहे?" आणि ती आकृती फक्त मांत्रिकालाच दिसत होती. बाकी कोणालाही दिसत नव्हती. ती म्हणाली, "माझं बोट मला परत दे. माझं बोट मला परत दे. माझं बोट मिळालं तर मी इथून निघून जाईल. गेले कितीतरी वर्ष मी माझं बोट मिळवण्यासाठी इकडे भटकते आहे. माझा या वाड्याशी काही संबंध नाही. मी तुमच्या वाड्याला सोडून जाईन. तुम्हाला कोणालाही कधीही त्रास देणार नाही. माझं बोट मला परत दे. मला मुक्ती मिळू दे." त्यावरती मांत्रिकाने डोळे उघडले आणि राघवला सगळं झालेलं कन्व्हर्सेशन सांगितलं. मांत्रिक म्हणाला, की ती आत्मा तिचं बोट शोधते आहे. हा काय प्रकार आहे मला अजूनसुद्धा नाही समजला. त्यावरती गावची सगळी लोकं एकमेकांकडे बघू लागली. परंतु कोणालाच काही समजेना. बोट मागते म्हणजे काय? गावातील एका माणसाने विचारलं. मांत्रिक म्हणाला, नाही माहिती. त्यावर मांत्रिकाने पुन्हा डोळे बंद केले आणि पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, बोट म्हणजे काय? कुठलं बोट? ती आत्मा म्हणाली, एक माणूस आला आणि तो माझं बोट कापून घेऊन गेला. मला ते माझं बोट परत द्या. ते बोट जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही. मला मुक्ती हवी आहे. मांत्रिक म्हणाला, कधी बोट कापून नेलं? किती वर्ष अगोदर आहे? त्यावर ती बाई म्हणाली, झाले असतील 25-1 वर्ष. माझ्या घरामध्ये आग लागली होती आणि त्या आगीमध्ये माझा मृत्यू झाला. परंतु माझा अंत्यविधी करण्याअगोदरच त्या माणसाने माझं बोट कापून पळून नेलं. त्यामुळे मी पूर्ण शरीर नसल्याकारणाने मला मुक्ती मिळू शकली नाही. त्यावर मांत्रिकाने पुन्हा डोळे उघडले आणि तिची आत्मा काही बोलली त्याचा अर्थ त्याने समजावून सांगितला. त्यावर मांत्रिक म्हणाला, जेव्हा एखाद्या माणसाचा शेवटचा विधी होतो, तेव्हा त्याचं संपूर्ण शरीर असेल तर त्याला लगेच मुक्ती मिळते. परंतु जर त्याच्या शरीराचा एकाही अवयव कापला गेला असेल किंवा तुटला असेल तर त्याला लवकर मुक्ती मिळत नाही. कारण की तेव्हा त्याच्यासाठी स्वर्गाचे दार ओपन होत नाही. स्वर्गामध्ये जाण्यासाठी त्याला संपूर्ण शरीर जावं लागतं. नाहीतर तो त्याचं उर्वरित शरीर शोधत असाच वर्षानुवर्ष भटकत राहतो. त्यावर राघव म्हणाला, पण हिचं बोट कोणी पळवलं आणि ते आपल्याकडे का आली? त्यावर सगळे इकडे तिकडे बघू लागले. कोणाला काही समजेना. राघवने आबांना हाक मारली, पण आबा तिकडे नव्हतेच. राघवने आजूबाजूला पाहिलं तर आबा तिकडे उपस्थितच नव्हते. त्याने अखेर वाड्याच्या बाहेर पडला. सगळीकडे शोधलं तर आबा वाड्याच्या कंपाऊंडच्या बाहेर एका झाडाखाली बसले होते. त्यावर राघवने विचारलं, आबा आतमध्ये चला ना, तुम्ही इथे का बसलात? आबा म्हणाले, नाही, मला त्या वाड्याच्या आतमध्ये जायला भीती वाटते. नको, एकतर तुम्ही हे सगळं काही करताय. त्याने जर का ती आत्मा परत जागृत झाली तर मग काय करणार? नको रे बाबा, मला तर त्या वाड्याची देखभाल करायचीच आहे ना. असं म्हणून आबांच्या डोळ्यात पाणी आलं. मी जर का कधी इथे आलो आणि तुम्हीच इथून तोपर्यंत निघून गेलेले असाल, त्यांनी मला एकट्याला धरलं तर? नको रे बाबा, मी आतमध्ये नाही येणार. असं म्हणून आता मात्र आबा थरथरू लागले होते. वर काही नाही होणार, काही नाही होणार म्हणत म्हणत राघव त्यांना खेचत खेचत आतमध्ये घेऊन आला. म्हणाला, तुम्ही तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा काही वाटलं तर त्या मांत्रिकाला सांगा, तो त्याचं सुद्धा समाधान करून दे. कारण की या वाड्याबद्दल संपूर्ण माहिती फक्त तुम्हालाच आहे. अजून काही माहिती असेल तर सांगा, असं म्हणत तो त्यांना खेचत खेचत त्या मांत्रिकासमोर घेऊन आला. आणि जसे आबा आतमध्ये आले तशी ती आत्मा त्या मांत्रिकावरती हावी झाली. मांत्रिकाने लगेच डोळे बंद केले आणि पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, हाच तो माणूस, ह्यानेच माझं बोट पळवलंय. मांत्रिकाने मात्र आता डोळे उघडले. आबांकडे नीट पाहिलं. आबांची पूर्ण घाबरगुंडी उडाली होती. आबा, ही आत्मा म्हणते की तुम्ही हिचं बोट पळवलं. त्यावर आबा म्हणाले, नाही नाही, कुठली आत्मा? काय माहीत. तिने मला फार वर्षापूर्वी 1-2दा इकडे त्रास दिला होता आणि तेव्हापासून मी रात्रीचं इथे येत नाही. म्हणून ती काहीतरी उलटं-सुलटं बोलत असेल. मांत्रिकाने पुन्हा संपर्क केला. ती आत्मा परत परत तेच सांगत होती की माझा अंत्यविधी करण्यासाठी माझं प्रेत माझ्या घराबाहेर ठेवलं होतं. हा हळूच आला आणि त्या गर्दीचा फायदा त्याने घेतला आणि एका सुरीने माझं बोट कापून नेलं. सगळेजण रडत होते. कोणाचंही लक्ष नव्हतं. हा प्रेताच्या जसं पाया पडतात तसं तो पाया पडण्यासाठी आला आणि त्याने माझ्या हाताचं एक बोट कापून घेऊन गेला. आता मात्र
आबा काहीच बोलू शकले नाही. त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या कंठातून आवाजच फुटत नव्हता. मांत्रिक म्हणाला, "आबा, आत्मा खोटं बोलणार नाही. तिला मुक्ती हवी आहे. ती सगळ्यांना सोडून तुमचंच नाव का घेईल? खरं सांगा. हिला जर मुक्ती द्यायची असेल तर खरं सांगा." आता मात्र गाववाल्यांनी सांगितलं, की "हे बघा आबा, काय असेल तर खरं सांगा. तुम्ही केलंय का? तर खरं सांगा. आपण तिला मुक्ती देऊ. बाकी काही नाही." सर्वजण त्यांना प्रेशराईज करत होते. त्यात राघवचा एक मित्र, ज्याचा त्या रात्री पाय मुरगळला होता, तो थोडासा शॉर्ट टेम्पर असल्याकारणाने अचानक आबांवरती धावून गेला. तो म्हणाला, "आबा, खरं सांगा, कारण की ही असली कामं लोकं भरपूर करतात हे मलासुद्धा माहिती आहे. कुठली अघोरी क्रिया वगैरे करायची असेल म्हणून तुम्ही हिचं बोट कापलं असेल, पण जे काय आहे ते खरं सांगा. इथे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे." राघवने त्या मित्राला शांत केले, परंतु तो काही ऐकेना. अखेर आबांनी अवसान द्यायले. आबा म्हणाले, "हो, मीच केलं. मीच तिचं बोट कापून घेऊन आलेलो." त्यावर राघव म्हणाला, "पण कशासाठी? हे असं करण्यामागचा काय उद्देश?" त्यावर आबा म्हणाले, "मी तुझ्या आजी-आजोबांकडे बरीच वर्ष घरगडी होतो. हा वाडा मला खूप आवडायचा आणि मी खूप गरीब होतो. तरी तुझे आजी-आजोबा मला पगार द्यायचे. बऱ्याच वेळेला माझ्या घरामध्ये अन्नधान्यसुद्धा तेच भरून द्यायचे. पण तरीसुद्धा हा वाडा माझा असावा, अशी माझी मनोमन खूप इच्छा होती. परंतु हा वाडा मला मिळणार कसा होता? माझी तर तेवढी ऐपत नव्हती किंवा असा दुसरा वाडा बांधायचा म्हणजे माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. मला हाच वाडा हवा होता. म्हणून मग मी काही अघोरींना भेटलो. त्यांच्याकडून विचारून घेतले. तर त्यांनी मला सांगितले, एक असं प्रेत शोध ज्याचा अंत्यविधी होणार आहे आणि त्या प्रेताचा एखादा अवयव म्हणजे एखादं बोट वगैरे, पोट, कान काहीतरी कापून आण आणि या वाड्याच्या खाली पुर. म्हणजे पूर्ण शरीर ज्या प्रेताचा अंत्यविधी होत नाही, त्या प्रेताचा आत्मा भटकत राहतो आणि जर कोणी मुद्दाम त्याचा एखादा अवयव कापून घेतला असेल, तर तो अवयव शोधण्यासाठी परत-परत तिकडे येत राहतो आणि त्यामुळे इथे सगळ्यांना वाटेल, की या वाड्यावरती भूतबाधा झाली आहे. मग सगळेजण हे वाडा सोडून जातील. काही वर्ष वाट बघ आणि त्यानंतर जेव्हा ती लोकं कंटाळतील, तेव्हा ते हा वाड्याचा विषय सोडून देतील. तसंही या वाड्यावरती भूतबाधा झाल्या म्हटल्यानंतर इथे कोणीही हा वाडा विकत घेणार नाही. हा वाडा असाच पडून राहील. शेवटी ती माणसं आज ना उद्या मरतीलच. त्याच्यानंतर तू हा वाडा तुझ्या नावावरती करून घे. त्यामुळे मी तसेच केले. त्या बाईचं बोट कापून मी या वाड्याच्या जमिनीखाली पुरलं. त्यामुळे ती बोट शोधण्यासाठी वारंवार इथे येते आणि त्या बाईला घाबरून तुझ्या आजी-आजोबांनी इकडची सगळी संपत्ती विकून ते निघून गेले होते आणि त्या टायमाला जो मांत्रिक आणला होता तो सुद्धा मीच आणला होता. तो तोच मांत्रिक होता ज्याने मला ही क्रिया करायला सांगितली होती. म्हणून त्या मांत्रिकाने तुझ्या आजी-आजोबांना असं सांगितलं, की तुम्हाला हे गाव सोडावं लागेल, नाहीतर तुमचा मुलगा वाचणार नाही. त्यामुळे त्यांनी इथली सगळी संपत्ती विकून टाकली. परंतु या गावाबद्दल भूतबाधेचा विषय मीच पंचक्रोशीत पसरवला होता. त्यामुळे हा वाडा कोणी विकतही घेत नव्हतं. हा वाडा असाच राहील आणि काही वर्षानंतर मीच या वाड्यावरती हक्क सांगेन असा माझा विचार होता. परंतु तुझ्या आजी-आजोबांनी अगोदर तुझ्या वडिलांच्या नावावरती हा वाडा केला होता. तर कधी गावाला जाऊ नको असे बजावले असल्याकारणाने ते या गावाला कधी आले नाहीत. आता ती आत्मा त्या मांत्रिकाशी वारंवार संपर्क करायचा प्रयत्न करत होती. मला माझं बोट परत दे, मला माझं बोट परत दे, मला मुक्त होऊ दे. ती सारखी-सारखी म्हणत होती. शेवटी सगळ्यांनी आबांना विनंती केली, "ते बोट कुठे आहे ते सांगा." त्यानंतर आबांनी त्या वाड्याच्या एका कोपऱ्यामध्ये खणायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या फुटावरती त्यांनी एका पत्र्याच्या डब्बीमध्ये ते बोट ठेवलं होतं आणि त्याच्या बाजूला संपूर्ण लाल धागा बांधलेला होता. त्या अवस्थेत ते बोट पुरलेलं होतं. त्यांनी ते बोट काढलं. एवढी वर्ष झाली असल्याकारणाने ते बोट त्याचा फक्त आता सापळा राहिला होता. नंतर त्या मांत्रिकाने त्याच्यावरती विशिष्ट अशा विधी केल्या आणि शेवटी ते बोट त्या यज्ञकुंडामध्ये अर्पण केलं आणि त्यानंतर त्या आत्म्याला तिथेच मुक्ती मिळाली. आणि त्यानंतर राघवने हे सर्व काही फोन करून त्याच्या आईवडिलांना सांगितलं. पुढच्याच दिवशी त्याचे आईवडील त्या वाड्याला भेट द्यायला आले.
त्याने इथे घडलेला सगळा प्रकार त्यांना सविस्तर सांगितला. त्याने हे सुद्धा सांगितलं आता हा वाडा मुक्त झाला आहे. म्हणून पुढच्याच महिन्यामध्ये त्यांनी ह्या वाड्याची संपूर्ण डागडुजी केली. तेव्हा ना खरं तर पंचक्रोशीमध्ये त्या वाड्याबद्दल कुठलीही चर्चा नव्हती. कारण ती चर्चा बऱ्याच वर्ष अगोदर झाली होती. त्यानंतर एक पिढीसुद्धा संपली होती. म्हणून त्यांनी त्या वाडा विकण्यासाठी जागोजागी नेटवरती, सोशल मीडियावरती ॲड्स टाकल्या. बऱ्याच लोकांनी तो वाडा विकत घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. परंतु अखेर राघव म्हणाला, "हा वाडा आपल्याकडेच राहू दे. मी या वाड्याची काळजी घेण्यासाठी इथे चांगला केअरटेकर ठेवेन आणि जेव्हा केव्हा भारतामध्ये येईन तेव्हा माझ्या स्वतःच्या गावाला या वाड्यामध्ये येऊन राहीन. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या." असे म्हणून त्याने तो वाडा संपूर्ण रिपेअर करायला सांगितला. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या माहितीमध्ये कोणासोबत किंवा तुमच्यासोबतसुद्धा कुठले भयानक इन्सिडेंट झाले असतील, तर ते आम्हाला ईमेलद्वारे कळवा. आमचा ईमेल आय डी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. गोष्ट आवडली असल्यास गोष्टीला लाईक करा, आपल्या माहितीतल्या सगळ्यांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.